श्रावण महिन्याला अतिशय पवित्र समजलं जातं। या काळामध्ये शनिवार सोमवार मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते। जे शंकराचं मंदिर आपण पाहणार आहोत ते आहे अलिबाग रोहा रस्त्यावर एका डोंगरावर। डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक सुंदर मंदिर आम्हाला आमच्या प्रवासामध्ये दिसलं। पावसाळा असल्यामुळे आजूबाजूचा सगळा निसर्ग खूप सुंदर हिरवागार दिसत आहे। खानावपासून जवळच असलेल्या एका डोंगरावर हे पुरातन मंदिर आहे। मंदिर म्हणजे ही एक शेड आहे आणि त्या शेडमध्येच पुरातन असं शिवलिंग आहे आणि इथली जी आदिवासी समाज आहे आणि जी गावकरी आहेत म्हणजे लोकल माणसं आहेत ती इथे दर्शनासाठी येतात। महाशिवरात्रीला इथे खूप मोठा उत्सव असतो। त्यावेळी गावाला म्हणजे पूर्ण गावकरी मिळून जेवण बनवतात आणि गावाला महाप्रसाद असतो। खूप जास्त गर्दी इथे असते त्यावेळी म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळी। आदिवासी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी सेवांगण फाउंडेशनद्वारे आम्ही एक प्रोजेक्ट या भागात करत आहोत आणि तिथलीच ही मुलं आहेत। मुलांसोबत आम्ही खरं तर फिरायला आलो आहे आणि या मंदिर आम्हाला दिसलेलं आहे आणि हे मंदिर आम्ही पाहतोय। किती सुंदर आहे बघा। हे मंदिराच्या आसपास काही दगडांवर कोरीव काम केलेलं आहे आणि देव आहेत। खूप सुंदर आहे आजूबाजूचा परिसर आणि ओपन असं हे शिवलिंग आहे, शिवमंदिर आहे। खूप छान असं भक्तिमय वातावरण वाटलं आणि निसर्गाची संगत असल्यामुळे खूप पवित्र वाटत आहे। खूप सुंदर असा अनुभव आहे। मुलं माझ्यासोबत आहेत। आम्ही सगळे शिवाचं दर्शन घेतोय। खूप सुंदर असं एक शक्तीचा भास होतोय आणि खूप छान वाटतं इथे दर्शन घेताना। श्रावण महिन्यानिमित्त एका पुरातन मंदिराचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवलेलं आहे। कदाचित हे मंदिर तुम्ही पाहिलंही नसेल। आमच्या भटकंतीत म्हणजे आम्ही मुलांबरोबर जेव्हा भटकंती करायला आलोय तेव्हा आम्हाला हे दिसलंय मंदिर। तुम्हाला हे मंदिर बघायला कसं वाटलं आणि आमचा हा व्हिडिओ बघायला कसा वाटला? मंडळी, अलिबाग सफरबरोबर तुम्हीही प्रवास करत राहा आणि या माध्यमातून असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा।